नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला चिलीची भाजी करून दाखवणार आहे. चिली आणि याला चंदन बटुआ पण म्हणतात. शिलधावडी, बथुआ, चंदन बटुआ असे खूप नाव आहे याला. हिंदीमध्ये चंदन बटुआ म्हणतात या भाजीला. तर ही भाजी गव्हात निघते, हिवाळ्यातच असते. ही भाजी गव्हात निघत असते ही भाजी. तर ही भाजी आज मी करून दाखवणार आहे. गव्हामध्ये असते ही भाजी आणि खूप पौष्टिक भाजी आहे. आयुर्वेदिक भाजी आहे आणि खूप पौष्टिक भाजी आहे. तर ही भाजी मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे. तर याच्यासाठी मी आता ही भाजी घेतलेली आहे. हे धुवून घेतलेली आहे. धुवून आणि 2-3 पाण्यानं धुवून घेतली याला. आणि आता हे कापून घ्यायचे आहे. तर आता मी याला हे नंतर कापू आपण. पहिले आपण फोडणीचं करू. तर मी आता गॅस चालू करणार आहे. हे गॅस पेटवलेला आहे मी आता. गॅस पेटवलेला आहे. याच्यात आता मी साहित्य घेतलेले आहे. याच्यात टाकायला हे दाण्याचा कूट, मीठ आणि तेल, हळद. कोणी टाकतात हिरव्या भाज्यामध्ये, कोणी हळद टाकते, कोणी नाही टाकत. आणि मिरच्या फोडून घेतलेल्या आहे मी. कांदा घेतलेला आहे, जिरं, मोहरी आणि मिरच्या थोड्याशा फोडून घेतलेल्या आहे. तर हे आता आपण टाकणार आहे याच्यात. तर आपण आता याच्यात तेल टाकू. गॅस चालू केलेला आहे मी. याच्यात आता तेल टाकायचं आहे. तेलाचं प्रमाण कोणाला जास्त आवडते, आजकाल तेल खाणं लोकांनी कमी केलेलं आहे. तर आपण त्या हिशोबानं तेल 2-3 चमचे तेल टाकू याच्यात. आणि तेल टाकल्यावर तेल थोडं गरम झालं म्हणजे आपण त्याच्यात जिरा मोहरी टाकू. हे 1 चमचा याच्यात मी मोहरी टाकत आहे. आणि 1 चमचा जिरं टाकत आहे याच्यात. हे जिरं 1 चमचा जिरं टाकत आहे. आता हे थोडंसं जिरं मोहरी तडतड झालं म्हणजे त्याच्यात मग मी कांदा टाकणार आहे. तर कांदा मीडियम, लहान कांदे असले तर 2-3 घ्यायचे, मोठा असलं तर 2 कांदे घ्यायचे. आणि या हिरव्या भाज्यामध्ये कांद्याचं प्रमाण जास्त असलं ना तर भाजीला खूप चव येते. तर जास्त करून मी हिरव्या भाज्यामध्ये कांद्याचं प्रमाण जास्त टाकत असते. आता हे मोहरी तडतडलेली आहे. हे आवाज येत आहे. तर आता याच्यात मी कांदा टाकणार आहे. कांदा टाकल्यावर लसूण पण हे खोडलेली लसूण आहे. 4-5 पाकळ्या मी फोडून आणि कापून घेतलेल्या आहे. हे पण टाकून देणार आहे. खूप पौष्टिक भाजी आहे, हिरवी भाजी, रानभाजी आहे हे. आणि खाल्ली पाहिजे रानभाजी. आपल्या स्वास्थ्यासाठी खूप चांगली असते ही भाजी. हिरव्या भाज्या खाणे खूप चांगले असते. हरित द्रव्य आपल्या शरीरात जाते आणि खूप चांगली असते हे खाणं. तर मी आता हे कांदा लाल होईपर्यंत हे होऊ द्यायचं आहे. कांदा लाल झाला म्हणजे मग त्याच्यात आपण मिरच्या टाकणार आहे, ठोकलेल्या मिरच्या. तोपर्यंत आपण एक काम करू, ही भाजी थोडी चिरून घ्यायची आहे. जी भाजी घेतलेली आहे आपण ही भाजी आपण चिरून घ्यायची आहे. चिरली म्हणजे थोडीशी कसं खायला बरं होते, नाही तर ते पण वेगवेगळी घ्यायची. तर ही भाजी आता मी चिरून घेणार आहे. आता कांदा आपला व्हायचा आहे. कांदा लाल व्हायचा आहे. तोपर्यंत आपण भाजी चिरून घेऊ.
कांदा आपला लाल झालेला आहे. हे पहा, कांदा लाल झालेला आहे आपला. आता याच्यात आपण मिरच्या फोडणीला टाकणार आहे. ह्या मिरच्या फोडणीला टाकणार आहे. ह्याच्यात थोड्या मिरच्या झाल्या म्हणजे मग याच्यात आपण आता भाजी टाकणार आहे. दाण्याचं कूट आपण नंतर टाकणार आहे. भाजी थोडी चिमल्यावर मग दाण्याचं कूट टाकायचं. आणि मीठ केवळ हिरव्या भाज्यामध्ये नंतर टाकायचं, म्हणजे भाजी चिमल्यावर मीठ टाकायचं. कारण भाजीत मीठ जास्त होऊ शकते, म्हणून मीठ कधी हिरव्या भाज्यामध्ये नंतर टाकायचं. आता आपण हे भाजी चिरून घेतलेली आहे थोडी थोडी, तर आता ही भाजी टाकणार आहे. खूप खायला खूप चविष्ट भाजी असते ही. याची डाळ भाजी पण होते. मोकळी करा किंवा डाळ भाजी करा, पराठे करा. पराठे पण छान होते या भाजीची. पराठे करता येते. चिलीची भाजी, चिली किंवा बथुआ, चंदन बथुआ असे म्हणतात या भाजीला. खूप छान होते आणि खायला खूप रुचकर भाजी आहे. हे पौष्टिक भाजी आहे. हिरव्या भाज्या खूप पौष्टिक असते. थोडी चिमलेली आहे भाजी. आता याच्यात आपण मीठ टाकतो. हे पहा, अशी चिमलेली आहे भाजी. आता याच्यात आपण मीठ टाकणार आहे, म्हणजे आपल्याला आता मिठाचं प्रमाण समजेल याच्यात मीठ किती टाकायचं. भाजीनुसार आपण आता मीठ टाकू. आपल्याला भाजी जितकी घेतली आहे, आपण किती लोकांच्या हिशोबानं आपल्याला भाजी करायची, त्या हिशोबानं भाजी केली तर त्याच हिशोबानं मिरच्या, मीठ हे टाकता येते. मिरच्या खोडून घेतलेल्या आहे ना, म्हणून थोडासा ठसका येत आहे. भाजी खूप चिमलेली आहे. पाणी सुटते याला. थोडा वेळ होऊ द्यायचं, पाणी आटू द्यायचं. नंतर मग आपण शेंगदाणे टाकणार आहे. दाण्याचा कूट करून ठेवलेला आहे. दाण्याचा कूट करून ठेवलेला आहे, हा टाकायचा आहे त्याच्यात. खूप छान होते ही भाजी. गरम भाजी आहे, वातासाठी. ज्यांना वात वगैरे आहे त्यांच्यासाठी खूप चांगली आहे भाजी. वातवाल्यांनी आवर्जून खाल्ली पाहिजे ही भाजी. एक वेळा करून पहा, खूप छान होते ही भाजी. आता थोडी चिमट आलेली आहे. आता याच्यात मी धान्याचा कूट टाकणार आहे. खूप छान लागते ही भाजी, खायला खूप चविष्ट आहे. आणि पहा, आता सुगंध पण खूप छान दरवळलेला आहे.
भाजी शिजत आलेली आहे. हिरव्या भाज्या खायला खूप चविष्ट असते आणि पौष्टिक पण असते. जास्त करून मला आहे ना हिरव्या भाज्या खूप आवडतात. हिरव्या भाज्या मी जास्त करून करत असते. मोराची भाजी ते पण मी टाकणार आहे. मी करून ठेवली आहे, ते पण मी टाकणार आहे. तुम्हाला ते पण पाहायचे. दुसऱ्या याच्यात मी टाकणार आहे. मोराची भाजी आहे, मोरिंगाची भाजी, मोरिंगा म्हणजे शेवगाची भाजी हे पण केलेली आहे. मेथीची भाजी ते पण खूप छान होते. मेथीची भाजी करून खायची. सहसा मेथीची भाजी सगळेच करतात, पण ह्या ज्या भाज्या आहेत ह्या कोणाला माहिती आहे, याची कोणाला माहिती नाही आहे. तर हे भाजी करून पाहायची. रानभाज्या आहे, ह्या शेतात निघते, गावामध्ये निघतात ही भाजी. आता हिवाळ्यात असते ही भाजी. गहू पेरलं म्हणजे त्याच्यात निघत असते ही भाजी. चंदन बटुआ म्हणून आहे याचं नाव. हरभऱ्याची भाजी पण छान होते. हरभरा असते ना त्याच्या पानाची भाजी ते पण केलेली आहे मी भाजी. आता भाजी झालेली आहे. तुम्हाला मी काढून दाखवणार आहे. आता भाजी शिजलेली आहे. ही भाजी शिजलेली आहे. आता आपण हे काढून दाखवणार आहे मी तुम्हाला. खूप छान झालेली आहे. पहा तुम्ही. भाजी आता मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. गॅस बंद करत आहे. खूप छान झालेली आहे भाजी. किती सुंदर झालेली आहे भाजी. छान सजवलेली आहे मी भाजी आणि खायला खूप सुंदर लागते. हे तुम्ही एक वेळा करून पहा. हे भाजी खूप छान लागते.